नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिरात साई चरणी नतमस्तक होत प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार मानसी योगेश शेवरे यांच्या प्रचाराची भव्य सुरुवात करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत घरोघरी जाऊन मतदारांना प्रचार पत्रिकेचे वाटप करण्यात आले। या प्रचारावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, गौरव बोडके, रवी जोशी, बाळा निगळ, बाळा गवळी, रवी नाना काळे, शांताराम चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार सीमा हिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 75% मुसंडी मारली असून हा पक्ष मोठा भाऊ म्हणून ओळख निर्माण करत आहे। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महापौर हा महायुतीचा असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 11च्या प्रचाराचा आणि त्याचबरोबर मानसी शेवरे यांच्या पत्रकाचं इथे शुभारंभ सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याकरता आज सर्व पदाधिकारी सातपूरमधले मंडल अध्यक्ष असतील, आमचे सर्व इथले पदाधिकारी असतील, सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट होती आणि खऱ्या अर्थाने आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ही निवडणूक 15 जानेवारीला होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने आज उमेदवार आहेत इच्छुक। त्याचबरोबर आताच महानगरपालिकेचा निकाल लागला, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 75% उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ किंवा त्यांची ताकद किती आहे ही आता आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसलेली आहे। या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी जो मतदान झालं त्याचं स्ट्राईक रेट हा सगळ्या पक्षांपेक्षा जास्त हा भारतीय जनता पार्टीकडे होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे आज इच्छुक उमेदवार आहेत। आज 11 प्रभागमध्ये सुरुवात करत असताना आमचे सर्व इच्छुक उमेदवार सुद्धा उपस्थित आहेत। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेला लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळतो, चांगलं ऐकायला मिळतं, फोन आहेत, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं विकासाचं काम, त्यांनी मिळवलेलं प्रत्येकाच्या हृदयस्थान आणि त्यामुळे आज आपण प्रत्येक निवडणुकीतला निकाल बघतो। नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर हा बसल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा हा या महानगरपालिकेत फडकणार आहे हे मी अगदी खात्रीशीर सांगते, 100% सांगते आणि त्यामुळे आमचे सर्व उमेदवार जिथे जिथे आपले सातपूरमध्ये सगळे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलीही शंका नाही। यावेळी बोलताना योगेश शेवरे यांनी सांगितले, 2017च्या पंचवार्षिक निवडणुकीत निधी अभावी 1 वर्ष वाया गेले। त्यानंतर कोरोना काळ असल्याने केवळ 2च वर्ष प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली। तरीही नवीन असून सुद्धा नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। येत्या 15 तारखेला मानसी योगेश शेवरे यांना विजयी केले तर साई मंदिरापासूनच विजयाची मिरवणूक काढली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज सौ मानसी योगेश किरण शेवरे चा माझ्या पत्नीचा सातपूर कॉलनी साईबाबा मंदिर जिथून प्रभाग 11 ची सुरुवात होते तिथे आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश भाऊ हिरे यांच्या उपस्थितीत तसेच सातपूर मंडल अध्यक्ष नारायण भाऊ जाधव तसेच गौरव बोडके, रवी भाऊ जोशी तसेच बाळासाहेब निगळ तसेच बाळाभाऊ गवळी, संजय भाऊ राऊत या सर्वांच्या आणि सर्व नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर
मलाच नव्हे तर अनेक सर्वच नगरसेवकांना फक्त आम्हाला 2च वर्ष काम करायला भेटलेले आहे. त्यामध्ये काही अधिकारी आले, त्याच्यामुळे 1 वर्ष आम्हाला निधी काही भेटला नाही. तसंच कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव 2 वर्ष आणि त्यामुळे अशा याच्यात मलासुद्धा मी याच्यात नवीन होतो तरीसुद्धा जेवढं जमलं तेवढं मी काम केलं. नागरिकांची एकदम त्यांची आणि माझी एक नाळ जोडलेली आहे आणि नक्कीच येत्या 15 तारखेला सर्वांच्या आशीर्वादाने सौ मानसी योगेश शेवरे हिला जर इच्छुक उमेदवार आहे, जर पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जर दिली तर नक्कीच निवडून येईल अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे. त्यांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहे आणि नक्कीच सर्व खूप छान, खूप मोठ्या संख्येने ते सर्व नागरिक आले, माझ्या माता भगिनी आल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि नक्कीच आपण आमच्या सोबत आहात आणि नक्कीच 16 तारखेलाही या मंदिराच्या इथून आपण नक्कीच विजयी मिरवणूक आपण काढू अशी साई चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. तसेच इच्छुक उमेदवार मानसी योगेश शेवरे यांनी सांगितले की माझे पती माजी नगरसेवक असताना त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर नागरिक निश्चितच मला साथ देतील. तसेच जी कामे अपूर्ण राहिली आहेत ती कामे पूर्ण करण्याची जबाबदारी मी नक्की पार पाडेन अशी ग्वाही दिली. मी इच्छुक उमेदवार मानसी योगेश शेवरे, माझे पती योगेश किरण शेवरे आणि माझ्या पतीने जे काही कामं केले असतील ती पावती आम्हाला भेटलेलीच आहे. पण आम्ही याच्या पुढे जे कार्य करणार आहे त्याची पावती पण आम्ही नक्की देऊ. ओके. लोकशाही न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर.